कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झोपलेल्याला जागा करता येईल, पण तुझ्यासारखं झोपेचं सोंग घेतलंय ज्यांनी, त्यांचं काय करायचं? आता तू जागी हो. नेत्रा जे काही करतीये ना, तो देवीचा आदेश आहे हे लक्षात ठेव. आजवर मी त्रिनयना देवीला दोष दिला. तिच्या वरदानामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं असंच वाटत होतं मला. म्हणून मी नेत्राला बोल लावले. गावकऱ्यांनी तिचा सतत अपमान केला, तिला अपशकुनी म्हणून हिणवत राहिले. तिच्या वरदानाची थट्टा केली. खूप वाईट वाटायचं. पण मला आज माझ्या नेत्राचा अभिमान वाटतोय की ती देवी आईची भक्त आहे. सत्यासोबत आहे, न्यायासोबत आहे. आणि या कलियुगात सुद्धा ती धर्मासोबत आहे. आणि तिचा धर्म म्हणजे विरोचकाचा वध. देवी आई देवळात झोपले असं वाटतंय ना तुम्हाला? नाही, देवी आई फक्त देवळातच नाही, माझ्या नेत्राच्या शरीरात आहे, तिच्या डोळ्यात आहे, तिच्या हिमतीत आहे, तिच्या भक्तीत आहे, तिच्या शक्तीत आहे, शक्तीत आहे, शक्तीत आहे, शक्तीत आहे. मृत्यूची भीती घालून तुम्ही आम्हाला घाबरवताय. नाही घाबरत आम्ही. ना तुमच्या धमक्यानं, ना त्या राक्षसाला. आम्ही देवी आईचे वंशज आहोत. रक्ताने नाही तरी धर्माने आहोत. विरोचका, तुझा अंत माझ्या नेत्राच्याच हातून होणार हे अटळ आहे, अटळ आहे, अटळ आहे, अटळ आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.